ती काटून मोर सारा सोनाली ही अजून नाका नाका ना पण थोडा तुमचा हे उचटला की उचटला त्याला गरम करायला होती आता का केलं थोडा छाया गोळी म्हणजे आता मी हे लावलाय तर घालते म्हणून बरं झालं मलाच कोण घालत नाही चांगलं म्हणजे चांगलंच घातलं लाखा चांगले नाही ते हो बसतो चला ओळख पण नाही आता बघितलं मग टिपकायला लागलो होता अहो बेळगावला कसला पाऊस पडलाय का फिरो माघारचा पडला होय बेळगाव काल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर संक्रांती दिवशी सकाळचा स्वयंपाक लवकर आवरला आणि नंतर इथं मग स्वतःच आवरून घेतलं. आता हेअरस्टाईल तेवढी ना मी पार्लरमध्ये करून आले इथं जवळच गावात आमच्या. आणि आता संक्रांतीला कसं आपल्याला 3 नंतर जायचं होतं त्यामुळं मी विडं वगैरे आहेत ते सगळं अगोदर आवरून ठेवलं कारण यायला नंतर उशीर होणार आणि आल्यानंतर लगेच आम्ही विडं घेतो म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी संक्रांत असते त्या दिवशी. आणि हळदी कुंकू पण मग त्याच दिवशी असतं. आणि परत आपल्याला कुणाला बोलवायचं झालं तर मग सांगू शकतो त्या मग एखाद्या दिवशी मग तसं करू शकतो. पण शक्यतो संक्रांतीच्या दिवशीच हे सगळं गावाकडे तरी केलं जातं. ती बोलतो घरात बसा. तर अगोदर घरातल्या देवाला वगैरे ओसून घेतलं. तू ती टिकलीवर टुकली पाहिजे होतं चांगलं वाटत असं असू दे. आणि बाया बघ आता कशा लावते तसं मोठं मोठं नसते लावायचं. आणि आज दुपारीच ना पाऊस येऊन गेलेला बघा थोडंसं ओलं दिसतंय. घरातल्या देवाला आणि तुळशीला ओसल्यानंतर आपण मग मंदिरात जातो. आता घराच्या पाठीमागच मंदिर आहे तिथंच जायचं होतं आणि म्हटलं थोडंसं लवकर जाऊया त्यामुळे आपल्याला व्हिडिओ घ्यायला जरा येईल. नंतर खूप गर्दी होते आणि बरोबर आम्ही 3:10 झालेली त्यावेळी घरातून निघलेलो आणि कोणी यायच्या आधी मग 3:30 पर्यंत तर बऱ्यापैकी बायका सगळ्या आलेल्या. आणि आज थोडंसं निवांत असल्यामुळं तयार व्हायला पण वेळ होता. पदर आहे ना असून तर सासूबाई पुढं आलेला आमचाच व्हिडिओ घ्यायचा चालू आहे तोपर्यंत. तर आणि आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण असं त्यात आता मकर संक्रांत म्हटल्यानंतर हळदी कुंकवाचं थोडंसं उखाणं घेतलेलं हे थोडंसं बऱ्यापैकी ठेवलेलं आहे मी जास्त कट नाही केलं. तरी आमचा कॅमेरामॅन अर्ध्यातनंच गेला नंतर तो बोर झालं म्हटली त्यांची ट्रिप जाणार होती सकाळ लवकर त्यांना जायचं होतं तर त्याची तयारी करायची होती त्यामुळं तिनं गेली. थोडा वेळ 10 मिनटं आलेली मंदिरात नंतर गेली. मग पूर्वी ना आमची आई वगैरे यायची ना संक्रांतीला तर तिच्यासोबत आम्ही साडी नेसून अगदी दिवसभर तिच्या मागं फिरायचो. पण आत्ताच्या मुलींना ते आवडत नाही. नुसता ड्रेस घालून यायला सुद्धा त्या कंटाळा करतात. तर इथं मारुतीचं मंदिर आहे नंतर विठ्ठल रुक्मिणी आणि नंतर राम लक्ष्मण सीता. तर ह्याच ते इथं देवाला ओसून झालं की मग मंदिरापाशी तुळस आहे तर तिथं पण ओसायचं आणि मग बायकांना ओसायला चालू करायचं. अगोदर देवाला ओसून घ्यायचं आणि मग बायकांना ओसलं जातं. आता गावाकडे अशा पद्धतीने संक्रांत साजरी केली जाते. शहरातले म्हणजे प्रत्येक भागानुसार यामध्ये थोड्याफार पद्धती असतात पण गावाकडे जी काही छोटी गावं असतील त्यांना म्हणजे माहीत असेल की बऱ्यापैकी अशी संक्रांत असते. आणि तिळाने ओसतात काळं तीळ घेतात तिळतात. नंतर देवाला ओसून झाल्यानंतर ज्या काही महिला आहेत आपल्या ओळखीच्या बऱ्यापैकी ओळखतो त्यांना ओसून झालं आणि मग परत तो व्हिडिओ आहे पुढं मी ॲड केला आहे. नंतर घरी आल्यानंतर चहा वगैरे आवरून झालं आणि नंतर मग विडं मांडूनच ठेवलेलं होतं. आणि हळदी कुंकवासाठी ना ह्या अशा प्लेट्स आणलेल्या ह्यावेळी वाण द्यायसाठी तर त्यामध्ये तिळगुळ आहे ते पण काढून ठेवलं आणि वाणाचं साहित्य आहे ते पण सगळं तयार करून ठेवलं. मग बायका आल्या की नंतर मग गडबड होत नाही म्हणून आणि विडं वगैरे पण मांडून ठेवलेलं होतं. तर सगळ्या विड्यावरती आहे ते हळदी कुंकू वगैरे अगोदर लावून ठेवलं नंतर दिवा वगैरे लावून ठेवला की मग नंतर कसं होतं गडबडीत सगळंच राहून जातं म्हणून. आम्ही एकच घेत आम्ही 4 नाही घेत.
हमारा नेक्स्ट अवार्ड है फॉर क्रिएटिव इन्फ्लुएंसर, यानी कि जिन्होंने ट्रेंड्स फॉर किड्स और जो कंटेंट को कम करके रीशेयर एंड सब्सक्राइब। हा ते आमच्या शाळांसाठी मी आले गडबडीने. आधी तुम्हाला हळदी कुंकू लागते. आता जाणती माणसं राहिलीच नाही ती नवीन पुरी आले त्या सगळ्या. सोपे बसवा तुम्ही बसू आपण दीदीला पाय लावलो. अयो दीदी पाय लाव. चालू आहे का? थांबा थांबा. अहो सगळं मला माहिती कशावर का नाही नाही हिरवा तू भेटलेला इच्छिल रे लगा एखादा व्हिडिओ गर्दी झाली. झोप आहे म्हणजे ती मागास मुलं तुम्ही पूजा इकडे जावे. हरिदास पाटील आदलं राहिलं वाटतं बोल. मग काय आज काय राहिलं? काय राहिलं वाटतं तुझं राहिलं का माझं? माझं राहिलं मी तू पण घ्या पदरा राहिलं. इडा आला ना करत घ्या पदरात घ्या पदरा म्हणलीच नाही डायरेक्ट इडा कुणाचा म्हणतो असं द्या. हरिदास पाटील बरं अगं येते त्याला हे करते. हा दुखून जावा. काय करणार ना काय म्हणते तो? इडा आला ना करत घ्या पदरात इडा कुणाचा? या असं म्हातारा. या घ्या की काय चल, कोणाचा? काय करू दे करणार? त्याला. सोना ये. मी घातलं. कुटुंब राहिले दोघी जणी आत जाऊ. मी घातली की. घातलं ही काय आहे प्रियांका मी भरते मम्मी भरते. पाच जणी झालो सहा जणी. नाही. आमची पोरं सुद्धा घालला येड अगं ही वाटलंय. पूनमच्या घाला पूनमच्या घाला. एकच वाजतंय का तुमचं? असं काय करा मगाशी पडले आता आणि ते जुला काढलं उचला गेला त्यांना उचलत नाही मध्येच काढून टाकलं. चल नाना तुला चांगलं बोलायला लावते ना. ठेव, 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 ठेव. ठेव नाना. ती बोलून कसं दिलं? इडा आला का घ्या पदरा इडा कोणाचा सिकंदर पाटील. पाण्यात धुयाचं हो त्याला डेली धुयाचं पाण्यात आणि पाणी पण तांब्यात पाणी पण भरपूर असलं पाहिजे तेव्हा येडा काय करते अगं जाऊ नाना त्यांच्या. ते माहिती हो तिकडे कुठं घालता? काय म्हणा इडा आलेला का? तू कोणती मला? घ्या पदरा इडा कोणाचा वा. इडा कोणाचा? तू चपात खाल्ली मगाशी? कोण खाली घाला? मी राहिले पप्पांनी तुला मग नाही घालायला घाल केला. काय म्हणलं खाली? मगाशी घातला नाही. सोने जाय म्हणली आज लय जेवला. आणि तुम्हाला उठलाच नाही उठलाच का? खरंच की बायको तर का नाना नाना करून येतं तर म्हणजे तिथं आले असते. अगं रातचं उठून येतं ना त्यांच्याकडं नाना नाना करत आणि जेव संध्याकाळी जेवत नाही. पेला काय असं करत. बसा आणि एक एक उकाना घ्यायचा. का गं? एकदा सायकलीत पाय घातला जखम किती झालती. इडा कोणाचा हे असं हे द्यायचं का असं भरायचं का यात?
भरलेले सगळे मोठी दिल्यापेक्षा भरला ती त्यांची प्लेट त्यामुळे हा मग ती मोठी दिल्यापेक्षा म्हणलं भरायला बघा कसं नाही ते उघड आहे म्हणून म्हणलं तू घालते बायांच्या ते तिघी राहिले ते बघ हे पोरे सारखी पायात पडत बसती का आता दिले वाटले नको ना चॉकलेट तुझं काय सुरू आहे देव हे ग तुला मी खाऊ देऊ का खाऊ देऊ काय तू खाणार याच्यात ना मी म्हणू साखरेपासून बनवतात गोळ सुशांतरावांचं नाव घेऊन सगळ्यांना वाटतं तिळगुळ छान 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 आला तुम्ही संक्रांतीला देतात हळदी कुंकाची वाट सुजितरावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. मी पाठ केला नाही बरं. थांबा मी तुम्हाला दाखवते. मला तर काहीच दाखवते की दाखवते. हे बघ आयडिया नसते मी टाकते त्यांचं काळ्या साडीवर शोभते ठुशी हलव्याची ठुशी संक्रांती दिवशी काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी विश्वजित रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. मग आजीच एक घे तुम्ही घ्या मला नाही येत येते तिथं कसं या सात समुद्रा पलीकड गरुड पक्षी पळाले बहुत पुण्य केले तेव्हा हरिदास सारखी पती मिळाले. मावशी म्हणजे ग ह्या बायका आजच्या दिवशी घरी जमल्या सगळ्या मावशी सिकंदर रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी बघून मला महादेवाच्या पिंडीला बेल खालती वापरून वैभवराज नाव घेते सणाचा मान राखून. संसार रूपी सागरात प्रेम रूपी सरोवर सुखाचा संसार केला हरिदास पाटला बरोबर. पाची पांडव साहेबी धुरपता सातवा कर्ण हरिदास पाटलाचं नाव घेते लक्ष द्या पुन्हा. राम गेले वनवाशी सीता बसल्या राम गेले वनवाशी सीता बसल्या अंकावर हरिदास पाटला तेच माझ्या कंपाळीच्या कुंकावर. बस का महादेवाच्या पिंडीवर थंड पाण्याची कळशी हरिदास पाटील बसले पूजेला निवाती तुळशी. हे असले खरे पाहिजे. चला आमची पूजा वगैरे झाली ती तोपर्यंत मंदिरात बायका यायला सुरुवात झाली ती. मग सुरुवातीला आम्ही दोघींनी बसून घेतलं. नंतर मग सगळ्या बायका एवढ्या मिक्स होतात की कोण राहिलं कोण नाही हे सुद्धा लक्षात येत नाही. गर्दी खूप होते त्यामुळं. तर आता जेवढं थोडा वेळच जान्हवी होती त्यामुळं तिनं जेवढं घेतलं तेवढं मी क्लिप यामध्ये ॲड केलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची मकर संक्रांत कशी होती ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
तर अशी होती आमची गावाकडची मकर संक्रांत. तर आता संध्याकाळचा चहा चालू आहे. ओसून आल्यानंतर अगोदर चहा वगैरे घेतला आणि नंतर मग हळदी कुंकवाची तयारी केलेली. आणि आज स्वयंपाक मी सकाळीच करून ठेवलेला संध्याकाळ सहित, कारण पुरणपोळ्या होत्या, भात आमटी आणि पोळ्या मी जास्तीच्या केलेल्या. सासूबाईंची तर एकादशी होती, त्यांना खिचडी करायची होती आणि मुलांची ट्रिप जाणार होती तर त्यांना परत तिळाच्या पोळ्या करायच्या होत्या. जेवणं तशी आमची लवकर 7 वाजताच असतात, त्यामुळं स्वयंपाक मी अगोदर सकाळचाच करून ठेवलेला. संध्याकाळी म्हटलं गडबड होणार आणि नंतर ह्यांची ट्रिपची पॅकिंग तयारी हे सगळं करायचं होतं. तर आणि नेहमीच ट्रिप असं होतं की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच ह्यांची ट्रिप जाते. गेल्या वर्षी पण तसंच होतं, त्यामुळे जरा जास्तच धावपळ होते. पण त्यांना तिळाच्या पोळ्या फक्त करायच्या होत्या. रव्याचं लाडू मी भोगी दिवशीच करून ठेवलेलं, त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेन उद्या परवा ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी. आणि व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण ठीक आहे, असू द्या. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.